आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। महामार्गावरील वाहतूक जी आहे ती आता धीम्या गतीने सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये सुद्धा आता सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती याच पावसाचा परिणाम जो आहे तो आता मुंबईतल्या वाहतुकीवरती सुद्धा झाल्याचं चित्र आहे। महामार्गावरची वाहतूक जी आहे ती आता धीम्या गतीने सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आणि मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, तू आता कोणत्या भागामध्ये आहेस मुंबईमधल्या आणि आता तिथली परिस्थिती कशी आहे आणि सध्या वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? सिद्धेश, पहाटेपासूनच जे आहे मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी कुर्ला या परिसरामध्ये आहे आणि इकडचं देखील आपण वातावरण बघू शकतो कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो पडताना दिसून येत आहे। खरं बघायला गेलं तर हवामान विभागाने सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत पावसाचा इशारा जो आहे तो मुंबई, नवी मुंबई आणि उपनगर मधील एरियाजला जो आहे तो दिला होता आणि त्या अनुषंगानेच मुंबईमध्ये पुन्हा एकदा आता पावसाला चांगलीच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या आठवड्यात आपण बघू शकतो पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता। पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती आणि अशामध्येच 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जी आहे सुरुवात घेतलेली आहे। गणेश उत्सव आहे अवघ्या 2 दिवसावर आणि त्यामध्येच पावसाची ही हजेरी जी आहे ती दिसून येत आहे। अर्थातच सध्या मुंबईच्या सर्व लोकल जे आहेत त्या वेळेवर धावताना दिसून येत आहेत, पण मात्र पश्चिम महामार्ग असतील त्या ठिकाणी काही ट्रॅफिक जी आहे ती दिसून येत आहे आणि संत गतीने जी आहे सध्या गाड्यांची वाटचाल सुरू आहे आणि अशामध्ये सोबतच राहा। आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून